नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक कलेक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात 10,000ची लाच स्वीकारताना अटक. SR पाटील शाळेच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा. गुरुवारी यंत्रणेसह पोलीस संस्थेच्या परिसरात दाखल. अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय नवीन इमारतीत कधी जाणार? बहुतांश कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत स्थानांतरित. मूर्तिजापुरात प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला. अमरावती शहरातील खळबळजनक घटना. दुकानात शिरून सराफा व्यावसायिकाला केली मारहाण. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हाधिकारी मुख्यालयातील मुद्रांक कलेक्टर किरण चौधरी यांना अँटी करप्शन ब्युरो अकोल्याच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अकोला MIDC मध्ये प्लॉटचे डिव्हायडेशन झाल्यानंतर सदरचा प्लॉट पत्नीच्या नावावर करून देतो यासाठी 10,000ची लाच मुद्रांक कलेक्टर यांनी मागितली होती. याबाबत फिर्यादीने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिल्यानंतर आज मुद्रांक कलेक्टर यांना त्यांच्याच कार्यालयातून अँटी करप्शन ब्युरोने अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील दक्षिण झोन अंतर्गत सहकार नगरातील हरीश अश्विन कॉलनी येथील SR पाटील कॉलेज या शैक्षणिक संस्थेच्या इमारतीवर निष्कासनाची कार्यवाही 17 जून रोजी अपूर्ण राहिल्यामुळे उर्वरित कार्यवाही 25 जून रोजी सकाळी करण्यात आली. महापालिकेची यंत्रणा तसेच पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले होते. विशेष म्हणजे 17 जून रोजी झालेल्या कार्यवाही बाबतीत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. RRC नेटवर्कने लोकांचे मत जाणून घेतले होते. त्या दिवशी थातुरमातुर कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे उर्वरित बांधकाम केव्हा काढले जाते याकडे लक्ष होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून निष्कासन कार्य हाती घेतले आहे. कार्यवाही करण्यासाठी एक JCB मशीन, ट्रॅक्टर ब्रेकर, इलेक्ट्रिक कटर, गॅस कटर व हँड कॉन्क्रीट ड्रिल, विद्युत पुरवठा खंडित करावायचा झाल्यास वायरमन व आवश्यक यंत्रसामुग्री व आवश्यक मनुष्यबळासह हजर झाले होते. तसेच उपरोक्त कार्यवाही दरम्यान काही दुर्घटना घडू नये याबाबतचे नियोजन सुरक्षेच्या दृष्टीने करावे असे सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी अतिक्रमण निर्मूलन कक्ष अकोला महानगरपालिका यांनी पत्रात नमूद केले होते. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यावर या इमारतमधील सर्व कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात आल्या. परंतु ज्या विभागात रोज अनेक नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी येतात तो कार्यालय मात्र अद्यापही जुन्या जीर्ण इमारतीत सुरू आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय हे जुन्या इमारतीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमारतीमधील एका विभागाचे छत कोसळले होते. सुदैवाने त्यापूर्वी सदर इमारतीमधील कार्यालय हे नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात आले. जुन्या इमारतीमध्ये असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात रोज राशन कार्ड साठी शेकडो नागरिक येत असतात. अनावधानाने एखाद्या वेळी जुन्या इमारतीचा भाग जर कोसळला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जुन्या इमारतीमधील रेशन कार्डचे कार्यालय हे नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाने प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाच्या माध्यमातून स्मार्ट मीटर विरुद्ध भूमिका स्पष्ट करण्यात आली. समाजसेवक कृष्णराव गावंडे व अहमद खान यांच्या नेतृत्वात तालुक्यातील वैतागलेले नागरिक मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून स्टेशन परिसरातून स्मार्ट मीटरच्या विरोधात मोर्चाला सुरुवात झाली.
नहीं चलेंगी दादागिरी नहीं चलेंगी, गरिबावर अन्याय करू नये अशा घोषणा दिल्या. स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नसून ग्राहकांनी स्वतःहून मागणी केल्याशिवाय व त्यांची संमती घेऊनच स्मार्ट मीटर लावल्या जातील असे 17 जून रोजी महावितरण कंपनीने नागपूर खंडपीठाला सांगितले. तालुक्यात हातमजूर शेतकरी यांच्यावर अन्याय करून मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर लावण्यात आले आहे, हे आम्ही खपून घेणार नाही असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आला आहे. सोनोरी गावात जबरीने स्मार्ट मीटर बसवण्यात आले. या गावाच्या लोकांनी सर्वप्रथम विरोध दर्शवला होता. ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला. अमरावती शहरात खळबळजनक घटना घडली. पळून जात असलेल्या आरोपीला वडाळी भागातील घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात. लूटमारीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राहुलनगर येथील मा वैष्णवी ज्वेलर्स येथे 24 जून रोजी सायंकाळी दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ज्वेलर्सचे मालक विलास काडे दुकानात असताना आरोपी भोला सिंग आझाद सिंग टाक राहणार परिहारपुरा अमरावती हा अचानक दुकानात घुसला. आरोपीने काउंटरवरील काच फेकून फिर्यादीस दुखापत केली, तसेच हातातील कड्याने डोक्यावर वार करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देत दुकानातील अंदाजे 1 किलो चांदी, 40 ग्रॅम सोने व काउंटरमधील सुमारे 40,000 रुपये रोख रक्कम घेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीकडील दागिन्यांची पिशवी नागरिकांनी हिसकावून घेतली. मात्र आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच फैजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासून लगेच वडाळी येथील आरोपीला घरातून तात्काळ ताब्यात घेतले. घडलेला सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाने फैजरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या मार्गदर्शनात PSI राहुल महाजन, अर्जुन राजारपल्लू, पोलीस अहवालदार सुभाष पाटील व रज्जाक शेखुवाले दोन्हीही तपास पथकाच्या DP पोलिसांनी केली. सावरगाव ते वनी वारोडा रस्ता काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या कामाचा प्रशासनाकडून मुहूर्तच निघाला नाही. हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत डांबर रस्ता तयार झाला, परंतु काम अर्धवट राहिले. काम त्वरित झाले नाही तर महिला आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. सावरगावातील सुरेश नारे यांच्या शेतातून रस्ता होता, परंतु नारे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी केली असता नकाशाप्रमाणे हा रस्ता खापरवाडी वरुड येथील शेतकऱ्यांच्या शेतातून निघाला. मोजणीच्या वेळी या कोणत्याही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला नाही असे सांगण्यात येते. शेतकऱ्यांचा आक्षेप नसल्यामुळे 2 दिवस रस्ता सुरळीत होता. मागच्या आठवड्यात तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व भूमी अभिलेख कार्यालयामार्फत रस्ता मोजून शासनामार्फत रस्ता तयार केला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता गेला त्या शेतकऱ्यांनी रस्ता बंद करून नाली खोदून स्वतःच्या मनाने रस्ता काढून दिला. असे रोज चालू आहे. आज एक शेतकरी तर दुसऱ्या दिवशी दुसरा शेतकरी वाट करतो. त्यामुळे शाळकरी मुले, दुग्ध व्यावसायिक आणि सावरगाव येथील गावकऱ्यांचे जाणे येणे कठीण झाले आहे. तसेच शेतकरी दररोज वाद करत आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्याची शहानिशा करून संबंधित रस्ता जाणे येणेकरिता पक्का तयार करून देण्यात यावा, अन्यथा समस्त सावरगाव गावकरी आपल्या तहसील कार्यालय येथे मुक्काम आंदोलन करू. यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा दिला. आम्ही आज सर्वजण SDO साहेब, लोणारकर साहेब यांच्याकडे आमचा जो सावरगाव ते वनी वारोडा फाटा जो रस्ता आहे, हा रस्ता 2-2.5 वर्षाआधी झालेला आहे. परंतु 2-2.5 वर्ष झाल्यानंतर शासनाला जाग आली आणि नंतर त्यांनी तो मोजणी करून खापरवाडीच्या जे काही शेतं आहेत खापरवाडी शेतकऱ्यांचे, त्यांच्या शेतातून टाकला. 8-15 दिवसाआधी महसूल विभागाने आणि तहसीलदार साहेबांनी येऊन, परंतु त्या रस्त्याने रोज ते खापरवाडीचे शेतकरी नाल्या खंडून तो रस्ता रोज बदलवत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, दुग्ध व्यवसाय व सर्व नागरिक यांना अतोनात परिश्रम होत आहेत त्या रोडने येणे जाण करण्यासाठी. आणि तो जे मुख्य रस्ता आहे आणि उद्या परवा जर पावसाळा चालू झाला तर संपूर्ण गावकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, शाळकरी मुलांचे, दुग्ध व्यावसायिकांचे सर्वांचे फार हाल होणार आहेत. त्या संदर्भात आज आम्ही SDO साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची प्रतिलिपी म्हणून आमदार रणधीर सावरकर साहेब यांना सुद्धा दिलेला आहे. याच्या जर 8 ते 10 दिवसात जर हा ठोस निर्णय शासनाने घेतला नाही किंवा आम्हाला रस्ता पक्का करून दिला नाही तर आम्ही 8 ते 10 दिवसांनी तहसील कार्यालयावर मुक्काम आंदोलन करू. मला रोज त्या रस्त्याने 4 चक्रा मारा लागतात आणि हा 5 वर्षापासून त्या रस्त्याला काय लटकलं काहीच समजून आलं नाही. तरी प्रशासनानं 8 दिवसाच्या पहिले तो प्रोटेक्शन मारून तो रस्ता आम्हाला तयार करून दिला.
पण आज ते कास्तकार अशी की तशी करून टाकली. त्यामुळे एवढा त्रास होतो आहे. आज 5 वर्ष झालेला जर सिस्टमला जर हे जुमानत नाहीत तर मग आता कसं करा आम्ही गावकऱ्यांनी आणि गरीब लोकांनी. आज आम्हाला 20 किलोमीटर अंतर पडते. तो रस्ता जर बदला नाही 8 दिवसात तर आमचं कसं होईल. याकडे शासनानं लक्ष द्यावे हीच विनंती. वाशिम जिल्ह्यातील 42 शासकीय शाळांमधील 57 वर्गखोल्या धोकादायक असल्याची चित्र आहे. या धोकादायक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन वर्गखोल्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जिल्हावासीय करीत आहेत. वाशिम जिल्ह्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 42 शासकीय शाळांमधील 57 वर्गखोल्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. पावसाळा सुरू असताना या जीर्ण वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी छताला गळती, भिंतींना तडे आणि इमारतींची अवस्था खालावल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही शाळांमध्ये पर्यायी व्यवस्था करून अध्यापन सुरू ठेवण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी अडचणी कायम आहेत. जिल्ह्यातील शासकीय शाळांची ही स्थिती शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यांमध्ये बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिक्षण अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेण्याची मागणी पालकांकडून होत आहे. शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात कत्तलीसाठी नेण्यात आलेल्या 15 गोवंशाचे प्राण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 4,20,000 रुपये किमतीचे गोवंश जप्त केले आहेत. ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात आलेल्या 15 गोवंशाचे प्राण वाचवले. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी शहरातील खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय मोहम्मद अदनान शेख इरफान यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घराच्या आत कत्तलीच्या उद्देशाने आणलेले 15 गोवंश अत्यंत निर्दयपणे बांधून ठेवलेले आढळले. या जनावरांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. पोलिसांनी या सर्व गोवंशाची सुटका केली आणि त्यांच्यावर उपचार, देखभाल व संगोपनासाठी त्यांना आदर्श गोसेवा संस्था म्हैसपूर येथे पाठवले. या सर्व गोवंशाची किंमत सुमारे 4,20,000 रुपये सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद अदनान शेख इरफान याला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. सिंधीकॅम्प खदानच्या आजूबाजूच्या परिसरात फ्लॅट तसेच घरे उभारण्यात आली, परंतु खदान दररोज खचत असल्याने इमारतीच्या सुरक्षतेला प्राधान्य द्यावे लागले अशी धारणा आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यात या इमारतीचा देखील विचार करावा अशी मागणी केली जात आहे. ज्यावेळी इमारती निर्माण झाल्या त्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये फरक जाणवतो. खदान दिवसेंदिवस खचत असल्याने आजूबाजूच्या इमारती तसेच घराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यातील धोका ओळखून नियोजन करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांना सावध केले जाते. त्याच पद्धतीने खदानच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना देखील धोक्याची जाणीव करून देणे क्रमप्राप्त ठरते. या बाबतीत आढावा घ्यावा असे नागरिकांचे मत आहे. ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राजराजेश्वर नगरीतील श्री श्याम भक्तांच्या वतीने गुरुवारी भव्य निशाण यात्रेचे आयोजन करण्यात आले. जय श्री श्यामच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. शहरातील राणी सती धाम येथून प्रारंभ झालेली निशाण यात्रा तहसील कार्यालय, गांधी चौक, सिटी कोतवाली, खोलेश्वर, परशुराम चौक, सरकारी बगीचा व लक्झरी बसस्थानक मार्गे गीतानगर परिसरातील श्री रामदेव बाबा व श्री श्यामबाबा मंदिरात पोहोचली. यावेळी भाविकांनी खाटू नरेश श्री श्यामबाबांच्या चरणी आपले मनोरथ निशाण अर्पण करून सुख, शांती व संकट निवारण्यासाठी प्रार्थना केली. निर्जला एकादशी निमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. श्री श्यामबाबांची आरती, शृंगार दर्शन व महाप्रसाद स्वरूपात फलाहार वितरण करण्यात आले. दरम्यान जुन्या शहरातील डाबकी रोड परिसरातील ओल्ड सिटी ग्रुपच्या वतीने गुरुवारी पहाटे 6 वाजता नंदाने मंगल कार्यालय येथून श्री श्यामबाबांची पालखी यात्रा काढण्यात आली. राजस्थानी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शेकडो निशाणधारी श्यामप्रेमी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. डाबकी रोड विठ्ठल मंदिर, काळा मारुती मार्गे ही पालखी सिटी कोतवाली परिसरात पोहोचली. येथे राणी सती मंदिरातून आलेल्या निशाण यात्रेसोबत ती सहभागी झाली. त्यानंतर दोन्ही यात्रा एकत्रितपणे श्री श्यामबाबांच्या भजनाच्या गजरात नृत्य, भक्ती व उत्साहाने श्री श्यामबाबा मंदिरात दाखल झाल्या.
संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शहराच्या खदान परिसरात ख्रिश्चन कॉलनीत भागात असलेल्या सानिया उर्दू प्राथमिक शाळेच्या वर्गात एका शिक्षकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाळा व्यवस्थापन आणि माजी मुख्याध्यापकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ख्रिश्चन कॉलनी परिसरातील सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली. शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने क्लासरूममधील पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत शिक्षकाचे नाव अब्दुल जलील अब्दुल बशीर राहणार महान असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शिक्षकाच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली आहे. शाळा व्यवस्थापन आणि माजी मुख्याध्यापकांकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचा स्पष्ट उल्लेख मृत शिक्षकाने या चिठ्ठीत केला आहे. या घटनेबाबत मृत शिक्षकाच्या चुलत भावाने प्रसार माध्यमांना माहिती दिली. खदान पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत. आज 10:54 को उनका हमें सुसाइड नोटिस आया. अब वैसे हम स्कूल में जब पहुंचे तो उनकी डेड हो गई थी. जब तक हमने खिड़की में से देखे तो फांसी लेके लटके हुए थे और वहाँ के जो स्कूल के कर्मचारी थे वो पुलिस को बुलाने के लिए गए थे. जब तक हमने वेट किया, जैसी पुलिस आई तो पंचनामा वगैरह हुआ. आज हमने नोटिस देखा तो उस पर प्रेशर था. उनके पैसों का प्रेशर. स्कूल में कुछ बोगस काम होते थे, बोगस टीचर नियुक्त करे थे, बच्चे नियुक्त करे थे और वो उस पर इनको हेडमास्टर जबरन बनाया गया था और प्रेशर देते थे. ब्लैंक पेज पे इनके साइन लेते थे और इनको हमेशा प्रेशर, डोनेशन पैसे को लेके प्रेशर. तो प्रेशर में आके उन्होंने आत्महत्या करे और 3 लोगों का नाम दिए. 3 लोग मेरे मौत के जिम्मेदार है. 3 लोग कौन है? स्कूल के प्रशासन के लोग? हाँ, स्कूल के है. एक स्कूल के टीचर है, एक स्कूल के पूरा एक्स हेडमास्टर है और वहाँ के वो है स्कूल के अध्यक्ष है. ये 3 लोग हैं और हम बस प्रशासन से हमारी उम्मीद है कि जो भी इसमें ये 3 लोग जो शामिल है इनका कड़ी से कड़ी कार्रवाई हो और हमारे भाई को इंसाफ मिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 लिफ्ट लावल्या असून त्यातील फक्त एकच लिफ्ट सुरू आहे. इतर 4 लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांची इतर मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टवरून खाली येईपर्यंत वेटिंगमध्ये उभे राहावे लागत आहे. 5ही लिफ्ट केव्हा सुरू होतील याचे उत्तर मिळत नाही. लिफ्ट सुरू करण्याची जबाबदारी प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असून बांधकाम विभागाला अधिष्ठाता कार्यालयाने वारंवार कळविल्यानंतरही लिफ्ट सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्माण कार्य शासनाने केले, मात्र हॉस्पिटलमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या समस्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य रुग्णांना त्रास होत आहे. त्यामुळे सदर 4 लिफ्ट लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी समाजसेविकांनी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात अकोला जिल्ह्याचं चित्र चांगलंच बदललेलं आहे. जिल्ह्यातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अकोला जिल्ह्यात मागील 24 तासात झालेल्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या नद्या आता दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. गेल्या 24 तासात 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, परंतु पेरणीसाठी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात झालेल्या पावसामुळे या पर्वतरांगातील नदी, ओढे दुथडी भरून वाहतानाचे चित्र दिसत आहे. पोपटखेडच्या भागातील पर्वतरांगांवरून वाढणारा हा ओढा पाहून पर्यटकांची ओढ या परिसरात वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार वाहत्या पाण्यामधून कोणीही पूल, रस्ते, नदी ओलांडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक कलेक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात 10,000ची लाच स्वीकारताना अटक. SR पाटील शाळेच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा. गुरुवारी यंत्रणेसह पोलीस संस्थेच्या परिसरात दाखल. अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय नवीन इमारतीत कधी जाणार?
बहुतांश कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत स्थानांतरित. मूर्तिजापुरात प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला. अमरावती शहरातील खळबळजनक घटना. दुकानात शिरून सराफा व्यावसायिकाला केली मारहाण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.